आज आपण आलोय पेशवाईच्या काळापासून पुणे शहराचं वैभव असलेल्या पर्वती ह्या ठिकाणी. आप्पाच्या पायरीवर पहिले पाऊल ठेवून प्रत्येकजण पर्वती चढायला सुरुवात करतो. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी खालीवर पायऱ्या चढताना दिसतात. जवळपास राहणारे सकाळी ट्रेकिंगला येतात. पायऱ्या चढताना सरबतांचे स्टॉल आहेत, तर काकडी, कैरी वगैरे विकणारे लोकही भोवताली बसलेले दिसतात. पायऱ्या चढायची सवय नसेल तर हळूहळू चालत जावे. पायऱ्या बऱ्यापैकी पसरट असल्यामुळे तसा चढायला फारसा त्रास होत नाही. पण थोड्या पायऱ्या चढल्यानंतर जर दम लागला तर ब्रेक घेऊन थोडा वेळ थांबून मग पुढे जावे. आम्ही सकाळी लवकर जायचं ठरवलं होतं, पण सगळ्यांचं आवरेपर्यंत बराच वेळ लागला आणि पर्वती चढायला 11 वाजले. ऊन मी म्हणत होतं. मग आम्ही अगदी हळूहळू रखरखत्या उन्हात पायऱ्या चढत मध्येच थोडा वेळ बसत निवांत जात होतो. स्वर्गीय प्रमोदजी महाजन ह्यांच्या नावाने पर्वती चढताना मध्ये एक ओपन जिम तयार करण्यात आली आहे. ही जिम सार्वजनिक असल्यामुळे बरेच लोक ह्याचा फायदा घेतात. मी मराठवाड्यातली असल्यामुळे प्रमोद महाजन ह्यांचं नाव वाचून मला जरा अभिमान वाटला. पायऱ्या तशा फार नाहीत. एकूण 103 पायऱ्या ही टेकडी चढण्यासाठी आहेत. 15 ते 20 मिनिटात आरामात आपण चढून जाऊ शकतो. फार ऊन होतं, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती. अगदी आमच्यासाठीच पर्वती आज ओपन होती असं वाटत होतं आम्हाला. पुण्याला आल्यानंतर कोणती पर्यटन स्थळे पाहायची किंवा कुठे फिरायला जायचं असा विचार करत असाल तर पर्वती हे नाव अग्रस्थानी येतं. प्राचीन पुण्याची गोष्ट सांगणारं हे ठिकाण, पेशवे काळात घेऊन जाणारं हे ठिकाण आजही आपली उंची आणि स्थान टिकवून मोठ्या दिमाखात उभं आहे. पावसाळ्यात इथं फार हिरवळ पसरलेली असते, पण आत्ता खूप ऊन आहे त्यामुळं तेवढी हिरवळ नाहीये. पण तरी इथं आल्यावर छानच वाटतं. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे ह्यांनी ही पर्वती टेकडी विकत घेऊन इथं देवदेवेश्वर मंदिर बांधलं. तसंच पेशवे इथं आराम करण्यासाठी येत होते. एक प्रकारे म्हणायला गेलं तर पर्वती हे पेशव्यांचं हॉलिडे होम किंवा वीकेंड होम होतं असं म्हणायला हरकत नाही. राज्यकारभारातून जेव्हा विसावा हवा असायचा तेव्हा पेशवे पर्वतीवर मुक्कामासाठी येत असत. 23 एप्रिल 1749 रोजी देवदेवेश्वर मंदिर उभे राहिले. शिवाय टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक, पेशवे संग्रहालय, कार्तिकेय मंदिर, विष्णू नारायण मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर इत्यादी ठिकाणे आहेत. यापैकी कार्तिक स्वामी मंदिर, विष्णू नारायण मंदिर, होमशाळा ह्या वास्तू देवदेवेश्वर मंदिरानंतर बांधल्या गेल्या आहेत. पानिपतच्या 3ऱ्या लढाईतील मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेले नानासाहेब पेशवे नंतर त्या धक्क्याने आजारीच पडले आणि ते पर्वतीवर विश्रांतीसाठी आले. तेव्हा जून 1761 मध्ये पर्वतीवरच त्यांचे निधन झाले. त्याच जागी इथे त्यांचे स्मारक आहे. पेशवे संग्रहालय बघण्यासाठी 20 रुपये प्रत्येकी तिकीट आहे. पेशवे काळातील पेशव्यांच्या विविध वस्तूंचा संग्रह इथे आहे. ह्या संग्रहालयाची विभागणी 3 भागात केलेली आहे. शिवदर्शन कक्ष, देवदेवेश्वर कक्ष आणि पेशवे कक्ष. शिवदर्शन कक्षात छत्रपती संभाजी महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अशी अनेक चित्रे बघायला मिळतात. पूर्वीच्या काळी खानदानी स्त्रियांना प्रवास करण्यासाठी एक लाकडी मेना किंवा पालखी असे. पेशवीनबाईंची ही पालखी पण आपल्याला इथे बघायला मिळते. आतल्या बाजूला देवदेवेश्वर कक्ष आहे.
तिथे पेशव्यांचे दागदागिने, वस्त्र, भांडी आणि इतर साहित्य बघायला मिळतं. पेशवे काळातील शस्त्रे, नाणी, दिवे, पणत्या बघायला मिळतात. खूप सुंदर लाकडी वास्तू आहे ही, म्हणजे इथं पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. आतमध्ये बघायला खूप सुंदर वाटतं. वरती छान असे सर्व पेशव्यांचे फोटो लावलेले आहेत. सर्व पेशव्यांची माहिती इथं दिलेली आहे. आतमध्ये एक छोटी खोली आहे. तिथे स्वयंपाकाची भांडी बघायला मिळतात. तेव्हाचे भांडे, विळ्या, आडकित्ते, शेवया करण्याचे यंत्र, उखळ, खलबत्ते ह्या सर्व वस्तू फारच आकर्षक आहेत. खूप छान पितळेचे भांडे बघायला मिळतात. पेशवाई कशी होती ह्याचा अंदाज आपण ह्या सर्व वस्तू पाहून लावू शकतो. पेशव्यांनी पुण्यात एकूण 13 बागा तयार केल्या, त्याची नोंद इथं केलेली आहे. वरती पहिल्या मजल्यावर सुद्धा पेशव्यांचे चित्र, पेशव्यांची बरीच माहिती बघायला मिळते. सर्व पेशव्यांचे चित्र आणि त्यांच्या कार्यकाळाची माहिती इथं दिलेली आहे. ही वास्तू म्हणजे पूर्वी पेशव्यांचा राजवाडा होता, जिथे पेशवे राहायला येत असत. आता इथे त्याच जागी त्यांच्या वस्तूंचे संग्रहालय आहे. भिंती आणि पायऱ्यांवर जुनी चित्रे आहेत, जी पुणे शहराच्या ऐतिहासिक बाजूचे दर्शन घडवतात. या संग्रहालयात भारतीय इतिहासाच्या विविध कालखंडातील आणि विविध प्रदेशांतील नाणी आणि चलनांचा मोठा संग्रह आहे. चोल राजवंश, पेशवे काळ, मुघल काळ, पोर्तुगीज काळ, ब्रिटिश काळ इत्यादी काळातील चलन बघायला मिळते. संग्रहालयाबाहेर मंदिर संकुलाच्या पलीकडे पुणे शहराचे सुंदर दृश्य बघायला मिळते. हे संग्रहालय इतिहासप्रेमींसाठी आणि पेशवे काळ आणि त्या काळातील जीवनाचा शोध घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक खजिना आहे. संग्रहालयाबाहेर नानासाहेब पेशव्यांचा पुतळा आहे. संग्रहालयाच्या मागच्या बाजूला नानासाहेब पेशव्यांचे स्मारक आहे. हे नानासाहेब पेशव्यांचं स्मारक आहे. ह्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता. शेवटचा काळ त्यांनी ह्याच जागी व्यतीत केला होता, जिथे आज त्यांचं स्मारक उभं केलं आहे. इतर सर्व पेशव्यांचे सुद्धा चित्र इथं लावलेले आहेत. खाली त्यांची माहिती दिलेली आहे. पानिपतच्या युद्धामध्ये जे जे शहीद झाले त्या सर्वांची माहिती सुद्धा इथं दिलेली आहे. तसंच कार्तिकेय मंदिर हे आहे. खूप सुंदर मंदिर आहे. अतिशय शांत वातावरण आहे. कार्तिकेय मंदिराच्या पुढे विष्णू नारायण मंदिर आहे.
विष्णू नारायण मंदिराच्या बाहेर हा थोरले बाजीराव पेशव्यांचा पुतळा आहे. खूप छान दिमाखात उभा आहे. इथं आपण फोटो काढू शकतो. शनिवार वाड्यात सुद्धा एक पुतळा आहे, पण तो खूप उंच आहे, तिथं फोटो काढता येत नाही. पण हा पुतळा एकदम खाली आहे, इथं उभा राहून फोटो काढता येतात. विष्णू नारायण मंदिरातील विष्णूची मूर्ती फारच सुंदर आहे. अगदी तिरुपतीच्या व्यंकटेशाच्या मूर्तीची आठवण येते. हे विष्णू नारायण मंदिर आहे. फार सुंदर, शांत, निवांत अशी जागा आहे. म्हणजे इथं गेल्यावर इतकं प्रसन्न वाटतं की नेहमी इथं यावं असं वाटतं. आणि आम्ही आलो तेव्हा फारशी काही गर्दी नव्हती, त्यामुळं फार निवांत दर्शन झाले. फार निवांत आम्हाला सगळं बघता आलं. फार सुंदर मूर्ती आहे ही. तुम्ही जर इथं पर्वतीवर आलात तर हे विष्णू नारायण मंदिर नक्की बघा. एकूणच इथं बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं खूप काही आहे. निसर्ग, इतिहास आणि मंदिरं सर्वांचा अद्भुत अनुभव आपल्याला सुखावून जातो हे नक्की. मुख्य मंदिर म्हणजे देवदेवेश्वर मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेलं आहे. त्याचा ज्या काळात पर्वतीवर ही मंदिरे बांधली गेली तो काळ मराठेशाहीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. ह्या काळाचे दर्शन घेण्यासाठी पर्वतीला आयुष्यात एकदा तरी भेट देणे आवश्यक आहे.